नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला सुरू करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. या व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेणार आहोत माझी लाडकी बहीण या संदर्भातल्या अपडेटविषयी. तर मुख्यमंत्र्यांनी जी योजना चालू केलेली आहे माझी लाडकी बहीण, या योजनेमध्ये 1500 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता तमाम महिला वर्गाला लागलेली आहे. तर या उत्सुकतेपोटीच सर्व महिला आज या गोष्टीचा एकमेकांशी विचारविनिमय करताना दिसत आहेत की पैसे कधी येणार. तर याविषयीच आजचा हा व्हिडिओ आहे. आणि पैसे तुम्हाला 1 जुलैपासून ते या जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्हीचे पैसे ऑगस्टमध्ये तरी मिळतील किंवा जुलै महिन्याचे पैसे जुलै महिन्यामध्ये तरी मिळणार आहेत. आणि या संदर्भात आत्ताच एक नवीन मोठी अपडेट हाती आलेली आहे. त्या अपडेटनुसार समजा आता या मोहिमेची मुदत जरी संपली 31 ऑगस्टला तरी देखील महिलांनी काळजी करायचं कारण नाही. त्यानंतरसुद्धा तुम्हाला तुमचा अर्ज भरता येणार आहे. आणि मात्र याच्यामध्ये एक बदल असा आहे की 31 ऑगस्टनंतर जो तुम्ही अर्ज भराल तेथून पुढं तुम्हाला त्या महिन्यापासूनचे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं माझा अर्जच भरला गेला नाही, आता मी काय करू, आता कसं करू अशी चिंता करणं सोडा आणि मुख्यमंत्र्याच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदैव तयार राहा. मात्र तुम्ही जर 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेचा अर्ज दाखल केलात, सर्व कागदपत्र तुमची बरोबर असतील, कुठं काही चुकलेलं नसेल आणि तुमचा अर्ज योग्य असेल, तुम्ही योग्य लाभार्थी महिला ठराल तर निश्चितपणे जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील आणि पुढच्याही महिन्याचे पैसे मिळत राहणार आहेत. जवळपास वार्षिक 18,000 रुपये तुम्हाला या योजनेतून शासन देणार आहे. जर समजा तुमच्या कुटुंबामध्ये 2 पात्र महिला असतील, त्यापैकी एक विवाहित असेल आणि दुसरी अविवाहित असेल, मी तुम्हाला थोडंसं समजण्यासाठी व्यवस्थित सांगतो. समजा तुमच्या घरामध्ये 2 महिला अशा आहेत की ज्यांचं वय 21 वर्षापासून 65 वर्षामध्ये आहे. समजा आता आईचं वय 21 किंवा 35 आहे, 40 आहे, 65 आहे आणि मुलीचं वय पण 21 पासून 65च्या दरम्यान आहे किंवा आईचं वय 35 आहे आणि मुलीचं वय 22 आहे, 27 आहे. तर पण मुलीचं लग्न नाही झालेलं तरीसुद्धा चालू शकेल. एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजे एक मुलगी बिना लग्नाची आणि एक स्त्री लग्नाची, अशा दोघींनाही त्या कुटुंबामध्ये त्याचा लाभ मिळेल. कुटुंबाची व्याख्या पहिल्यांदा स्पष्ट केलेली आहे. तर कुटुंबामध्ये पती पत्नी आणि त्यांची मुलं, मग त्यात एक अविवाहित मुलगी चालू शकणार आहे. आणि जी अविवाहित मुलं आहेत आणि पती पत्नी आहेत त्यांची जी संख्या आहे त्याला सरकारनं कुटुंब असं म्हटलेलं आहे. तर या कुटुंबामध्ये तुम्हाला 2 व्यक्तीसाठी लाभ मिळणार आहेत, त्यापैकी एक विवाहित आणि एक अविवाहित. मात्र दोघींचं वय 21 वर्ष ते 65 वयादरम्यानचं लागणार आहे. ही गोष्ट मात्र तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं IFSO कोड असलेल्या बँकेमध्ये खातं असणं आवश्यक आहे. दोघींचं खातं वेगवेगळं स्वतंत्र असल्यास उत्तम, जॉईंट असेल तरी चालेल. आणि समजा तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन द्यायचं आहे. ते प्रमाणपत्र तुम्हाला सेतू कार्यालयामध्ये किंवा कचेरीच्या कार्यालयामध्ये मिळेल. तर ते प्रमाणपत्र तुम्ही द्यायचं आहे. तुमची कागदपत्र व्यवस्थित भरा आणि तुमच्या दोघींना दरमहा 3,000 म्हणजे एकीला 1,500 आणि दुसरीला 1,500 असे मिळून 3,000, तर वर्षाचे 36,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत. आणि ही रक्कम तुम्हाला शासन माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत देणार आहे. पूर्वीच्या कागदपत्रामध्ये काही अडचणी होत्या, काही दोष होते, काही त्रुटी उणिवा होत्या. त्या उणिवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दूर करत शासनानं सर्व महिला वर्गांना
या योजनेचा लाभ देण्यासाठी अगदी मोठ्या युद्ध पातळीवरती प्रयत्न चालू केलेले आहेत. शासन स्वतः लक्ष ठेवून आहे आणि या योजनेसाठी अर्ज फ्रीमध्ये भरता येणार आहे. कुठंही कुठल्याही महिलेने काही पैसे देण्याची गरज नाही. कारण ज्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा जे सेतू सेवा केंद्र आहेत, इथं जे अधिकारी किंवा सेतू सेवा केंद्रातले व्यक्ती किंवा अंगणवाडी सेविका यांना प्रति फॉर्म शासन 50 रुपये देणार आहे. त्याच्यावरती जर महिलांकडून किंवा नागरिकांकडून पैशाची मागणी होत असेल तर तुम्ही तात्काळ शासन दरबारी त्याची तक्रार करा. शासन त्याची दखल घेऊन त्यांना लगेचच शिक्षा देणार आहे आणि त्यांना नोकरीतून काढून सुद्धा टाकायचं शासनानं सूचित केलेलं आहे. तेव्हा आता तुमचा 1500 रुपये मिळण्याचा मार्ग हा अत्यंत सुलभ मार्ग झालेला आहे. त्याच्यातल्या अडचणी बाहेर निघालेल्या आहेत आणि या बाहेर अडचणी निघाल्यामुळं तुम्हाला 1500 रुपये लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे. पण याच्यामध्ये अर्ज करत असताना शक्यतो चुका करू नका, कारण सदोष अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. तर शासनाचं जे हमीपत्र आहे ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक वाचा, कारण त्या हमीपत्रामध्ये सुद्धा एखादी गोष्ट तुमच्याकडून नकळतपणे राहून जाऊ शकते. तर ती कुठली गोष्ट राहून जाऊ देऊ नका. शासन हे सगळं तुमच्या मदतीसाठी करत आहे, तेव्हा तुम्ही तुमच्या बाजूनं थोडंसं सहकार्य शासनाला करा. शासन तुमच्यासाठी ही चांगली योजना अंमलबजावणीत आणत आहे आणि याची अंमलबजावणी एकदा का सुरू झाली तर तुम्हाला त्याचा निश्चितपणे चांगल्या प्रकारे लाभ मिळणार आहे. तेव्हा सर्व महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घ्या आणि स्वतःला आर्थिक उन्नतीच्या दिशेनं न्यायला सुरुवात करा. व्हिडिओमध्ये नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू महिलांना तुम्ही शेअर करा. धन्यवाद.